सावकाश या. आले बस आता थोडंसं आहे. नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण एका अशा थरारक ट्रेकवर आलेले आहेत की सर्व ट्रेकर्सचं एक ड्रीम असते त्या ट्रेकवर जाण्याचं. आता आपण पोचलेले आहेत हरिहरगडाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ. हे बघा, इथून हा रस्ता आहे. आता आपण इथे पावती फाडलेली आहे, पर पर्सन 30 रुपीज. मग आम्ही दोघेजण आलेले आहेत. मग आम्ही दोघेजणांचे 60 रुपयाची पावती फाडलेली आहे. आणि आता बाईक पार्किंग करण्यासाठी थोडं पुढे बोललेले आहेत. मग आता चाललो आम्ही थोडं पुढे. आपण तिकडून आले आता पावती फाडून. आणि हे बघा, इथे आहे बाईक पार्किंग आणि तिकडे आहे 4 व्हीलर पार्किंग. बाईक पार्किंगचे 20 रुपये घेतात आणि 4 व्हीलरचे 50 रुपये घेतात वाटतं. आणि आता आपल्याला इकडून पायी चालत जायचं आहे. आपण त्या साईडने आले आणि आता आपल्याला इथून वरती चालत जायचं आहे. बघा, आता आपण थोडं मध्यापर्यंत पोचलेले आहेत. आणि हे बघा, इकडे दिलेलं आहे हरिहरगडाकडे या साईडने जायचं आहे. आणि या साईडला आहे गणेशकुंड. आपल्याला जायचं आहे आता या साईडने. आता 10-15 मिनटाचा ट्रेक आपण केलेला आहे. 10-15 मिनटं झालेले आहेत. आणि बोलतात अर्ध्या म्हणजे 30-35 मिनटामध्ये आपण आता शिड्या आहेत तर तिथपर्यंत आपण अर्ध्या तासात पोचणार. आणि हा बघा, तुम्ही रस्ता बघू शकता कसा आहे ट्रेकिंगवाला. आता बस थोडं 10-15 मिनटाचं अंतर बाकी आहे. इथे राईट साईडला वेताळ देवांचं मंदिर आहे आणि इथूनच सरळ रस्ता आहे हरिहरगडावर चढण्यासाठी. आता आम्ही चढायला स्टार्ट करणार. मी व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे कसे चढतात, बट आत्ता रिअलमध्ये अनुभव करणार आहे. रिअलवाला एक्सपिरियन्स कसा आहे तो मी तुम्हाला शेअर करणार आहे. ठीक आहे, व्हिडिओमध्ये बनून राहा आणि एक लाईक तर नक्की करा. चला आत्ता मेन थरारक प्रवास स्टार्ट करूया आपण. आणि हे बघा मित्रांनो, वन्य प्राण्यांपासून दूर राहा. ओके, त्यांच्यापासून सावध. म्हणजे माकडं वगैरे आहेत तर ते मोबाईल वगैरे आपला नीट सांभाळून ठेवा. काही पिशवी वगैरे असेल तर ती सांभाळून ठेवा म्हणजे चढताना वरती. ओके, आणि पायरी चढताना सतर्क राहा. इकडे बोर्ड लिहिलेला आहे. आणि बघा तुम्ही मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ते बघा किती वरतीपर्यंत. ते बघा, तिथे आपल्याला पोचायचं आहे. तो झेंडा दिसत आहे भगवा कलरचा, तिथे आपल्याला पोचायचं आहे. आणि ते आपल्यासाठी एक खूप मोठं चॅलेंज असं वाटत आहे. तर चला आता चढायला स्टार्ट करूया. काही ट्रेकर्स उतरताना दिसत आहेत आणि आम्ही दोघे आता आम्ही चढायला स्टार्ट करणार आहेत. यश, कम ऑन. मित्रांनो हे बघा, ह्या शिड्या. आणि आता इथून हे बघा, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा शिड्या. इथून तर एवढं काही वाटत नाही आहे, बट आता जसं जसं वरती जाणार तसं तसं थ्रिलिंग अजून वाढत जाणार. थरारक प्रवास. शिड्या बघा कशा आहेत. आणि ह्याला हे बघा, शिड्यांना ना असे पकडण्यासाठी खाचे बनवलेले आहेत.
म्हणजे जेणेकरून आपण तिथे भक्कम आपली काय बोलतात त्याला पकड मजबूत करू शकतो. ठीक आहे, चला. हा बघा, तो बघा माझा फ्रेंड येत आहे. हा, हे बघा खालती. आता तिथून थोडं आपण वरती चढलेले आहेत. आता अजून आपल्याला तिथपर्यंत चढायचं आहे. ते बघा, हे बघा शिड्या कशा आहेत. आले बस, आता थोडंसं आहे. आता आपण हा बघा प्रवेशद्वारच्या जवळ पोचलेले आहेत. हा बघा प्रवेशद्वार पोचले आपण. या मित्रांनो, फायनली आपण प्रवेशद्वार जवळ पोचलेले आहेत. हे बघा, आता आपल्याला इकडून जायचं आहे ह्या साईडने. तिकडून आता आले. आता आपण जाऊया अजून पुढे. किती भारी निसर्ग, हिरवळ, रम्य वातावरण, थंड अशी हवा, सर्व काही. आणि चला थोडं अजून पुढे जाऊया. आता आपण अजून पुढे आले आपण. आज माझी इच्छा पूर्ण झाली हरिहर गडावर येण्याची. हे बघा मागे. आता इथे परत थोड्याशा शिड्या आहेत, तिथून शिड्या चढून आपल्याला अजून वर जायचं आहे. आणि मागे काही सपोर्ट नाही मिळत, म्हणून चढताना नीट सावकाश. आणि इथे खाचे बनवलेले आहेत पायऱ्यांना, तर ते पकडून पकडून आणि चढा. वरती आल्यानंतर हे बघा अशी सपाट जमीन आपल्याला दिसून येते. ठीक आहे, आणि ते बघा त्या साईडला अजून पुढे पण आहे. अजून पुढे जाऊया आणि पाहूया पुढे काय आहे त्या साईडने. इकडून आहे रस्ता. आणि गडावर येतात तर कृपया जास्त कचरा करू नका. जास्त म्हणजे कचरा करूच नका. किती मस्त वाटत आहे नेचर. आपल्या समोर हनुमानजीचं मंदिर आहे इथे, आणि मंदिराच्या मागच्या बाजूने एक छोटासा तलाव आहे वाटते. थांबा आपण या साईडने दाखवतो. हां, तर ते तलावाचं आहे बघा. मंदिराच्या थेट मागे तलाव आहे आणि त्याच्यामध्ये पाणी पण भरपूर मात्रामध्ये आहे. तलावाच्या अजून पुढे तिकडे धान्य कोठार आहे. चला आता धान्य कोठार पाहायला तिथे जाऊया. हे बघा, हे आहे धान्य कोठार. त्याच्यामध्ये काय आहे बघूया. ते तर असंच आहे. आता आपला एक्सप्लोअर करून झालेला आहे हरिहरगड. फायनली आता गड उतरूया. चढताना जेवढं म्हणजे बघून आणि वाटत होतं ना का त्या शिड्या चढताना की खूप अवघड असेल, बट तेवढं अवघड नाही वाटलं.
म्हणजे आहे ठीकठाक आहे चढण्यासाठी, बट ज्यांना हाईटचा फोबिया असू शकतो त्यांच्यासाठी ते अवघड होऊ शकते. बाकी या तुम्ही एक्सप्लोअर करा, ट्रेकिंग करा. ट्रेकिंगसाठी पण खूप मस्त आहे आणि इथून व्ह्यू पण खूप सुंदर असा दिसतो आणि वरतून तर एकदमच खूपच सुंदर चारी बाजूने व्ह्यू दिसतो. मग ठीक आहे. आणि हां, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका पुन्हा नवीन सुंदर ब्लॉगमध्ये. ठीक आहे. बाय बाय, टेक केअर.